शेटला खाऊ बरं ना तुम्ही सगळं ना. आज एकदम भारी ब्लॉग होणार. आम्ही चालल्या कोंडेश्वरला ना. जाम भारी ब्लॉग होणार. साक्षी पण ना. साक्षी सांगतो मला तुझ्या ब्लॉग मध्ये बिलकुल पण घ्यावं नको. आता बाई येले फिरायला तर तिला घेणारच होतं ना. साक्षीच्या वहिनीसनी या पाठवले, या सगळं पाठवले. फ्रेंडशिप डे ना. साक्षी तुम्ही दीदीसाठी काय घेतले? हा जा दे जा दीदीला. भाई दीदीसाठी पण तिने चॉकलेट आणले. माझ्यासाठी काय मी मैत्रीण आहोत तुझी. मग काय देशील? वा वा काय देशील? काय काय देऊ तुला? असं केलं ना प्यार देशील काय? याला काही कामात ना. म्हणजे ना साक्षी आली ना बाई, काय पण? भाऊजीच्या तोंडावर जी स्माईल असत ना. Next levelची असतं. तुला तू पण तुला पण वाटतो का नाही असा? थांब ना भाई दीदी पण आहे. तुला वाटतो का नाही असा? हा. बाई म्हणजे साक्षी येणार बोलल्यावर ना त्याची तोंडावरची स्माईल असते ना ती नेक्स्ट लेवलची असते. काही कट नाही होणार, काही कट नाही होणार. साक्षीला माझ्यासारखं गाल करायचं एकदम पिंकी पिंकी. हिला बनवता मला वाकर मी घालणार. साक्षी ये असं बारीक पोरांसारखं केलं. ही मला खूप त्रास देते पूर्ण ब्लॉग मध्ये. अरे वास तुझ्या मना असं बारीक पोरांसारखं. आता बघ आता बघ आता बघ आता बघ. काही ना सेम चोमू दिसतेस. काय ती ओव्हर ऍक्टिंग, काय ती ओव्हर ऍक्टिंग. बाबा चल मला हे लावून दे ब्लश. काय माकरासारखं गाल करायचं. इथूनच ब्लश आणि हायलाइट झाली पाहिजे मी पूर्ण. बना माकर तर माकरच दिसणार. चल लाव ना खनुजला हे मारे तुला लाव. सॉरी बोल नाही सॉरी बोल ना. कन्नू लावून दे ना असं बोल ना. कन्नू लावून दे ना. लावून देते त्याचा ब्लॉग चालू म्हणून मला असं बोलायला लावते. लावून मला दे. बोल ना लावून दे ना. लावून दे. ओ लावून दे. अरे भाई काय ती ओव्हर ऍक्टिंग, काय ती ओव्हर ऍक्टिंग. लावून दे. कट नंतर भेट. अरे यार साक्षी कशी बोलते. अरे यार तुझे अरे यारचं दिवानं पक्कन. अरे यार. दीदीचा काय चालले बघू. आज संकष्टी खिचडी बघितली नाही कधी. नाही फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम बघताव ना म्हणून ते घेतले ब्लॉग मध्ये. पिझ्झा आहे. पिझ्झा पण यो नॉनव्हेज. यो कोण खाईल? आपण खायचा का तिघांनी हा की आम्ही दोघी खाऊ? का दोघं म्हणजे मग आम्ही तोंड बघायला आहो. ते हे काय ग. इथेच आला एकटीने सरकून टाकला. म्हणजे ह्यो संपवला आहे. हा त्यात होता काय तर तसाच होता तो. आईला तर ना ती द्या का मग ही खिचडी मुकात खायला. आम्हाला बनवले तर आऊशी पाहुणे बोलत. मग आम्हाला माहित नव्हतं तुम्ही आले या टाइमाला. तिला सकाळी विचारलं मी बरे दोघांना बनवते का चौघांना बनवते. दोघांना तर बोलतो मग त्यांना राहिली तर देऊ बोलतात. हे असं यांच्या घरात कोण पाहुणे येतील म्हणजे. अरे पण तुम्ही येणार होते. तुम्हाला मी टाइम 11चा दिलेला ऑलरेडी. नाही, दिलेला 12 सांगितलेले. सापटच दे. 12 वाजता 12 नाही 11 वाजता. मग येणार कधी आणि तयारी कधी करणार. मग सांगायचं त्याच्यासाठी. सांगितलेला काल मेसेज बघ. आता ऐकले तुम्हाला भेटले. हा आधी आम्ही बघू आम्हाला किती पुरतोय. तिथे इथं आपल्याला ये ना अशी म्हणजे माणूसगणीपणा यो अत्यंत चुकीचा आहे यो असं वागणं. अरे देऊ घे काय देऊ. देव काय असं विकाऱ्यांना देतो तसं बोलता. तिथं उभी राहा तेव्हा भेटेल नका ना भेटणार. तर तो संपला ना हे पण संपल. येतं बाई आधी तर लेवलच केली. खायला पाहिजे होता ना मस्त. आता दीदीने खिचडी पण दिले. बाबा अवकाळीचे भेटले असं वाटतं. कालची ओव्हर ऍक्टिंग.
नमक कमी आहे. अबे साले नमक कमी आहे. तो केक पण खाल्ला तुम्ही ना, हे पण मागता. बरी झाली, ठीकठाक आहे. दे ते. केक दे ना मग. लगे आणल्यासारखा, लगे हावड्यांसारखा खाल्ला ना तो देते डब्बा. घे, खाऊन टाकला बोलतोय. मी बोलली इथे थोडी मी काळी दिसते. तू बोले आपल्याकडे सगळी सोय आहे, लाईट लावले. आणि बोलते तू बोलली ना भाऊजी, तर भाऊजी डायरेक्ट 5th फ्लोअर सनरूफ खोलणार इथे डायरेक्ट. चल आता जरा शायनिंग मारणार आहोत इथं. ते शेट लोक हो. आता दीदी पण आलेली आहे, गार्डन बसले. आता आम्ही डायरेक्ट चालल्या कुठं, कोंडेश्वरला. जाताना वडापाव खाऊ. वडापाव आहे का नाही आज? आज वडापावच आहे. आज तशी संकष्टी व्हेजच खायला लागेल. साक्षी कसं वाटते म्हणजे तुला इकडं आमच्या बरोबर येऊन? कसं म्हणजे काय फील काय करतेस तू? साक्षीला ना बॉयकॉट केली असती, आज राहिली नसती तर. लय शहाणपणा करते बाबा बाबा. नाही नको, नेक्स्ट संडेला येता ना. आशिषला बॉयकॉट केली असती ना बघला. माझ्यावर नाव टाकलं काय? काय बोलला? माझ्यावर नाव टाकलं. मग तू नाही बोललेला का? आता आली नाही तर तेच बोलली, भाऊजी तुला डायरेक्ट कॅन्सल करणार सगळीकडून असं. दीदी पण नाही बोलली, डायरेक्ट भाऊजीच बोलली. पण काही पण बोला का साक्षी, तुझं नाव असं ऐकलं ना, तोंडाशी घेतला ना ना साक्षी का, जो ब्लश करते ना तो बाई नेक्स्ट लेवल. अशी बोलतेच. काय मुद्दाम नाही, तुला व्हिडिओ पाठवायला लागतील. आता पण आता पण कट करून टाकतील सगळं. चेहरा हसरा आहे. हो माझा हिरा हसरा आहे. चेहरा हसरा बरोबर आहे. मिसयूज करता माझ्या. हा साक्षी खरंच आम्ही झोपला ना असं गाडीन कोण तर लगेच आपटतो. आमचा भाऊजी डायरेक्ट आपटतो. काय ती ऍक्टिंग. मी झोपली आहे, माझी अशी चमचमते डोले दाखवा. मी डोलेला मेकअप केला. भाई फुल स्पीडला घेतले. भाऊजी सांगते साक्षीला झोपून नाही द्यायचं. भाऊजीला बरा नाही वाटत ती झोपली तर. हो. अजून काही तू हसत का पण? चेहरा हसरा आहे. एवढ्या व्लॉग मध्ये तर नव्हता हसरा चेहरा. अपडेट व्हायला लागलो. आजपासूनच काय यो नजारा एकच नंबर. भारी. खपला अरे यार. खपला अरे यार. साक्षी कर तुझी ऍक्टिंग कर. अरे तुझी ऍक्टिंग नाही केली, तू ओरिजिनल दाखव ना. आपल्या शेट लोकांना दाखव. विसरली अरे यार कन्नू. वाव. अजून तिथे नाही दिसत. नाही हे इथं मका बिका पण आहे. इथं आहेत लोक पण जाऊन नाही देत वाटतं. मस्तच आहे बघ. धरणाच बोलतात ना. हे इथं वाव, रासच भारी. साक्षी तुला इथं ढकलू का? तू मला ढकलायला घेऊन आलीस का? म्हणजे हा. फ्रेंडशिप डेच्या दिवशी. हा, नवीन इतिहास घडेल ना. लगे रील व्हायरल. माझा फोन तुझ्याकडे आहे का? फोटो काढ. कपल शूट चालू है ना. साक्षी बनले कॅमेरामॅन. नहीं अच्छा नहीं आया. अच्छा है, एक टेक में अच्छे आते सब फोटो. लय जोरात पाऊस पडते बाबा. लय जोरात. यो इथं काय चाललंय आता? पुच्चू क्या चल रहा है? पुच्चू छतरी के नीचे.
लयच जोरान आला रे यार. साक्षी एकदा कर ना. अरे यार किती हा पाऊस आहे यार. अरे यार कन्नू यार किती जोरात पाऊस आला, थांबायचं नावच नाही घेत. अरे यार आता काय करायचं यार. व्हिडिओच नाही येणार यार. नजारा लयच भारी एकच नंबर. हा ना सगळी मलाली. दिसतोय ना. पाणी ना लयच गद्दारी करतो. थांबल्यावर आम्ही लगेच जातो व्हिडिओ बनवायला ना, लगेच तो परायला स्टार्ट होतो. हॅलो पुचुपुची ओव्हर ऍक्टिंग अशीच करते मेंटल. हॅलो पुचुपुची. सगळं शूट बीट करून झाले, आता मंदिरात जावं पाया पराला. सेम पहलगामला आल्यासारखं वाटतं. हीच ती घरा इथं चलती आतंकवादी. एकच नंबर वाटतं ना. जरा असं वाटतं का घरा जावं, इकडेच राहावा. आता पण मंदिराजवळ पोहोचल्या. दर्शन घ्यावं. धबधबा नाही धबा. आता पहिले दर्शन घ्या ना, मग दुसरं फोटो काढायला बिल घेऊ. कोंडेश्वर मंदिर. हा ना असं वाटतं कुठेतरी मला तर असं वाटतं ना घराच नाही लाव. असं वाटतं कुठेतरी एकदम भलती हलती बससाठी पण अरेंजमेंट आहे यांची. पक्की म्हणजे पक्की मोठी लाईन माणसं उभी आहे इथे लाईनीन. 20 मिनिटं लागतील. नाही दौरा टाईम. ये इथंच मंदिर. साक्षीला धबधब्यात जायचं होतं. साक्षीचा धबधबा निघले इकडे. अरे बस खोटे बोलली. धबधबा हा मग होता इथे बंद. पण आता चालू वरती पण आहे. जायचं का हर हर बोले नमः शिवाय. असं बरं वाटतं, एकदम मन प्रसन्न वाटतं. महादेव. इथं शिवलिंग पण छोटीशी बारकी. पाठशा मस्त धबधबा. जाम भारी नयो मंदिर. आता जाव आतमध्ये. अजून लाईन काही पूर्ण नाही गेली. पक्की गर्दी. मस्त इच्छा पाणी येतं. नयो मंदिर जाम भारी वाटतं. मी फर्स्ट टाइम आले, कवाच नव्हतं. ते इथं शिवलिंग. इथं आपल्याला आतमध्ये जायचं खालती. शेटलं का जाऊ तिथं वडापाव मस्त लागतच. नाही इथं वडापाव खायला थांबल्या. वडापाव नाही खाल्ला ना तसा बेचैनी होता. पाहिजे शेटलो खावा. मस्त दर्शन झाला.
ना आत्ता पुरं कुठं जायचा त्याचा डिस्कशन होईल गाडीन बसल्यावर. बघू आता कसा पण जाम भारी दर्शन झाला, एकदम भारी वाटला. मग आता कुठं जायचं आपण? बघू, अजून डिसाईड नाही. मला असं वाटतं आपण डॉमिनोज मध्ये जावं खायला. व्हॉट्स हे? चालेल, काय बोलतो साक्षी? जाऊया. साक्षी पार्टी देशील का नाही? पक्का? पक्का. साक्षी आज साक्षीला लुटायची. ये आता आले इथे एक्सपिरियन्स दीदीचा गेल्या गाडी पार्क करायला. शेट लोक बसले इथं. साक्षी काय खाशील? साक्षी काय खाशील? खा घे. अरे घे, एवढी भाषा तर खपवले तुम्ही. दुसऱ्याने खावला तर नॉनव्हेज खाणार नाही तर नाही खाणार. साक्षीने घेतले तिला KFC चा. आपला तो उपवास आहे ना बाई, मग खाऊ नाही शकत. शेट लोक आता खायला बसल्या मस्त. पिझ्झा इकडं. हिला तर काही हिला तर लाजच नाही. उपवास नाही खात KFC. हा मग त्याच त्या उपवासच असतं लोकांचा. 90% लोकांचा उपवास असतो. तुम्ही लाज सोडले नाही. इकडं मी मुसी मुसी खाता. इथं बाई हिने तर फुल जोर घेतल्या का खाईल तर 2-3 पीस पण फुल फुल खावण्यासारखा. आता चालल्या सेल लागले तर बाई फुल शॉपिंग करायची. आधी ऑलरेडी केले आम्ही, आता थोडं अजून बघतो. साक्षी बाई फुल शॉपिंग करी घेतल्या की साक्षीची चप्पल साक्षीची चप्पल बघून लय दया आली. पहिली घेतले चप्पल. तशात माझ्या खूप भारी वाटतं. शिव्या पण जाम आवडतात. शिव्या पटतात. शिव्या देतात. काय सपोर्ट करा. आता निघल्या मॉल मधल्या. भाई साक्षीने चप्पल शॉपिंग केले. भाई तिची चप्पल बघाल ना शेट असं म्हणजे तिने 2 पाय पुरं टाकलं असतं ना तर चपलेचा पार म्हणजे कुजली पाहिजे होतं ना कुठून जाऊन आली आहे. पार चप्पलची लेवल केली ना. झुडिओ मधल्या चप्पल घेतली. ते शेट लोक आता ऑलमोस्ट घराजवळ पोचल्या. पक्की दमल्या. पहिले साक्षीला सोराची नमक्षण मना सोरणारच. तर आता व्लॉग एंड करू. भेटू पुढची व्लॉग मध्ये. बाय.